उधळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं असमान शौर्याचं घालीन मी थैमान। जेव्हा तुझ्यासारखे ध्येयवेडे तरुण इंडियन आर्मी जॉईन करतात त्यामुळेच इंडियन आर्मी एवढे सक्षमपणे उभी राहू शकते। तेव्हा प्रॅक्टिस बंद करायची नाही। हे बघ अजिंक्य, वेळ कधीच मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि आर्मीवाले अशी कारणं कधीच देत नाहीत। डू ऑर डाय, करा नाहीतर मरा, एवढंच कळतं आर्मीला। प्रॅक्टिस बंद करायची नाही। यस सर। इंडियन आर्मी मध्ये मी तुझी वाट बघतोय। अरे क्या ह्यो एवढ्या लवकर कसा काय आला? काय माहितला का? चल त्यालाच विचारू। हे अजय, अरे एवढ्या सकाळी कसा काय आलायस? आजपासून मी लवकरच येणार आणि प्रॅक्टिस करणार। काय बी करून मला हर्षवर्धनचे पैसे द्यायचेत आणि लवकरात लवकर आर्मीत भरती व्हायचं। अरे मला खात्री आहे ना 100% तो आर्मीत भरती होणार। यस। रावला कशाला आला इथं? त्यावेळी तर लय सेंटी मारत होता म्हणत होता मी काय येणार नाही, इथंच थांबणार। लय काय काय बोलत होता। गावात राहायला बी लागते की प्रॅक्टिस पाळायची। त्याला काय होतंय? आणि तसं बी माणसानं फिटनेस मेंटेन करायलाच पाहिजे। होय, अरे फिटनेस मेंटेन करायला आधी फिटनेस असायला पाहिजे का नको? अय, माझ्या जवळ कॉन्फिडन्स आणि फिटनेस कायमच असतो। लई शहाणा आहेस। चल पळ चल। ही फोलपाटन कधीपासनं भरतीची तयारी करायला लागलं? ए जामिया, अरे तू कधीपासून रनिंग चालू केली? कालपासनं। ए जम्या, लय दमलायस, एवढं पळत जाऊ नको, तुला जमायचं नाही आमच्यागत। कुठनं पळत आलायस? कास पठारावरनं। आ काय? कास पठारावर आलोय पळत? होय, अरे कास पठारावर कशाला गेलतास तू? मासा खायला गेलतो। मग काय मास तुझ्या माग लागलं वय? मासा नाही भैया। भैया माग लागले तुय? नाही, भैयानी मला तिथं सोडलं, तिथून पळत आलोय। का? उसकी तू लंबी स्टोरी आहे, नंतर सांगतो। आता घरी जातो आणि पहिलं झोपतो। त्याला तिथं का सोडलं असल? कुठलं काय? जामियानं काहीतरी आगापणा केला असेल म्हणून भैयानं शिक्षा केली असेल त्याला। अजय, बघतोयस ना तो भैया कसा वाकवतो ते? काय येऊ जाम्या, त्याच्या एवढ्या जवळचा माणूस असून त्याला कास पठारावर सोडले। तुला तर कुठं सोडलं विचार कर। लवकरात लवकर त्याचे पैसे देऊन टाक आणि बाहेर पड याच्यातनं, नाहीतर अवघडेल का तुझं। मी बाहेर पडणारच आहे आणि लवकरात लवकर आर्मीत भरती पण होणार आहे। होय, आम्ही करतो की तुला मदत। तुझी नको बाबा मदत, ग बस। ठीक आहे, तुझं काय झालं ते? आर्मीच्या लेखी परीक्षेचा निकाल होता ना? कधी काय काय आलं का ते? नाही ना आला अजून।
काय माहितला का कधी लागतोय निकाल. इक्या शितलीनं गुडलक दिलं म्हणून तुझं काम झालं. आम्हाला पण गुडलक मिळालं असतं का नाही तर आमचं पण काम झालं असतं. आज्या आता माझं राहिलं पण तू तरी गुडलक घे बाबा तिच्याकडनं. ए त्या शितलीच्या गुडलकची मला काही गरज नाही. मला माझं गुडलक मिळालंय. तुला आणि गुडलक कुणी दिलं? हे बघा. हायला अरे कसलं भारी आहे. बघा आज्या एक नंबरच आहे की. कुणी दिलं? निकम सरांनी दिलंय. का कडक आहे. कवा दिलं? मी प्रदर्शनाला आतमध्ये गेलतो ना तेव्हा तिथं होते. हे दिलं आणि म्हणले हे सहजासहजी कोणाला बी मिळत नाही. त्यांनी दिलंय मला हे. आता हीच माझ्यासाठी प्रेरणा आणि हेच माझं गुडलक. आणि हे माझ्याजवळ असताना त्या शितलीच्या गुडलकची काय गरज आहे मला? शितले काय ग अशी का दिसतेस? कल रात से सोई नहीं है, रात भर जगी थी. जागी होती का ग? झोप लागली नाही वय? अगं काय नाही जरा. अरे देवा तुला लागेर बिगेर झालं का काय? हा त्या प्रदर्शनात जाऊ. काय पण काय काके. थांब जरा मी आलीच. अगं अगं ऐक की. अगं काय नाही झालं. अगं ऐक की. तुला काय माहित मी झोपले होते का नाही? मुझे सब पता होता है. जासूस नाही का तू? नीट बस.